वहिनी, मी कॉलेजला निघालोय. मला आज यायला थोडा उशीर होईल कारण एक्स्ट्रा क्लास आहेत. अनिलने त्याच्या वहिनीला रश्मीला सांगितले आणि तो कॉलेजला निघून गेला. त्याचा मोठा भाऊ सुनील एक सरकारी नोकर होता. त्याचे वडील शिक्षक आणि आई गृहिणी होती. नवऱ्याच्या कमी पगाराच्या नोकरीत सुद्धा तिने आपल्या 2 मुलांना चांगले शिक्षण दिले आणि सोबतच सासू सासऱ्यांचा देखील चांगला सांभाळ केला होता. नातेवाईक आणि सगळे सोहऱ्यांच्या सेवेत त्यांनी कधीच कुठली कमी पडू दिली नव्हती. त्यांच्या मुलांना सुद्धा त्यांनी हेच संस्कार दिले होते. शिक्षण पूर्ण होताच सुनीलला शहरात एक सरकारी नोकरी मिळाली. त्यावेळी सरकारी नोकरी मिळणं म्हणजे खूपच मोठी गोष्ट वाटायची. आपल्या मुलाला सरकारी नोकरी मिळाली म्हणून आनंदाने सुनीलच्या वडिलांनी त्यांच्या शाळेत मिठाई वाटली. एका वर्षानंतर त्यांच्या ओळखीच्या घरातल्या मुलीशी त्यांनी सुनीलचे लग्न लावून दिले. आता त्यांना वाटत होतं की अनिलसुद्धा आपल्या मोठ्या भावाप्रमाणे शिकून मोठा ऑफिसर बनावा. रश्मी खूप समजूतदार मुलगी होती. पहिली मुलगी होताच तिने तिच्या नवऱ्याला सांगितले की हीच आपले भविष्य आहे. ती तिच्या सासू सासऱ्यांना सारखी सांगायची की अनिलला आमच्याकडे पाठवून द्या, त्याचा अभ्यास देखील चांगला होईल. त्यावेळी तिचे सासरे हसत म्हणायचे की सुनबाई, अनिलला पण घेऊन जाणार का? मग आम्ही म्हातारी काय करणार? तेव्हा मग ती सुद्धा हसत म्हणायची की मग तुम्ही दोघे सुद्धा या आमच्याकडे. वेळेचा आपला स्वतःचा वेग असतो. आम्ही विचार करतो एक आणि नशिबात मात्र काहीतरी वेगळंच लिहिलेलं असतं. एकदा अनिलचे वडील शाळेतून घरी आले आणि त्यांच्या बायकोला म्हणाले की माझं डोकं थोडं दुखतंय, थोडा वेळ आराम करतो. पण ते जे झोपले ते कधी उठलेच नाहीत. नवऱ्याचं असं अचानक जाणं बायकोला सहन झालं नाही आणि ती वरचेवर आजारी असायची. असंच मग एकदा तिने देखील या जगाचा निरोप घेतला. त्यावेळी अनिलच्या बोर्डाच्या परीक्षा चालू होत्या. आईवडिलांच्या मृत्यूचा त्याला धक्का बसला होता. रश्मीला या सगळ्याची जाणीव होती. त्यावेळी मग तिने अनिलच्या आईची जबाबदारी पूर्ण केली. काही दिवस सासरी राहून तिने आपल्या मुलासारख्या दिराचा अभ्यास घेतला. त्याची परीक्षा झाल्यावर मग ते त्याला त्यांच्यासोबत घेऊन आले. अनिलने एकदा आपल्या भावाशी बोलता बोलता त्याला वकील बनायचे असल्याचे सांगितले आणि सुनीलने त्याला लगेच मंजुरी दिली. अनिल अभ्यासात खूप हुशार होता आणि मेहनतीसुद्धा. त्याने लॉची परीक्षा देण्याची तयारी चालू केली. त्यात त्याला पहिल्या प्रयत्नातच यश मिळाले. शहरातल्या एका मोठ्या कॉलेजमध्ये त्याचं ॲडमिशन झालं. त्याच्या परीक्षा आता जवळ आल्या होत्या. त्यामुळे त्याने बहिणीला सांगितले की त्याला यायला उशीर होऊ शकतो, तुम्ही काळजी करू नका. इकडे अनिल लॉची तयारी करत होता आणि तिकडे त्याची पुतणी राधा 12वीची तयारी करत होती. त्या दोघांची काका पुतणीची छान चेष्टामस्करी चालायची. अनिल ज्याच्याकडे काम शिकत होता त्यांची मुलगी होती कविता. त्यामुळे अभ्यासाच्या निमित्ताने दोघांची भेट व्हायची. भेटता भेटता त्या दोघांची मैत्री झाली आणि ती मैत्री कधी प्रेमात बदलली ते त्यांना देखील समजले नाही. कविताचे वडील अनिलवर खूपच इम्प्रेस झाले होते आणि त्यांनी त्याला त्यांचा असिस्टंट बनवले. या सगळ्या गोष्टी त्यांच्या नातेवाईकांना समजल्यावर सगळेजण म्हणू लागले की भाऊ असावा तर सुनीलसारखा. कारण सुनीलने आईवडिलांच्या जाण्यानंतर सगळी जबाबदारी छान सांभाळली होती आणि त्यानेच आपल्या भावाला वकील बनवला. अनिलने जेव्हा पहिली केस जिंकली होती तेव्हा सुनील आणि रश्मी दोघे फार खुश झाले होते. एक दिवशी त्यांना कविताला भेटायचं होतं. कविताचे वडील एकदा आले आणि त्यांनी कवितासाठी अनिलला पसंत केल्याचं सांगितलं. मग कविताचं शिक्षण पूर्ण झालं आणि त्या दोघांचं लग्न लावून दिलं. अनिल, कविता दोघांचा संसार वेगळा होता, पण त्यातून देखील ते वेळ काढून त्यांच्या भाऊ आणि बहिणीला भेटायला जायचे. राधा आता BAच्या शेवटच्या वर्षाला होती की रिटायर व्हायच्या आधी मुलीचं कन्यादान करावं. त्यांनी मुलगा बघायला सुरुवात देखील केली. एक स्थळ त्यांना पसंत पडलं आणि त्यांनी ठरवलं
की पुढच्या महिन्यात तिचे हात पिवळे करावेत. एक दिवशी अचानक रश्मीचं डोकं दुखायला लागलं. तिला वाटलं 1-2 दिवसात ठीक होईल, पण ते दुखणं वाढतच गेलं. आणि मग शेवटी दवाखान्यात गेल्यावर त्यांना डॉक्टरने सांगितलं की रश्मीच्या डोक्यात गाठ आहे. तिला लगेच मोठ्या शहरात इलाजासाठी घेऊन जावं लागेल. सुनीलने घाईघाईत निर्णय घेतला आणि तो तिला घेऊन मोठ्या शहरातल्या दवाखान्यात आला. तिचं ऑपरेशन झालं आणि नंतर ती ठीक होऊन घरी परत आली. आता मुलीच्या लग्नाची जबाबदारी डोक्यावर होती, पण सुनीलला एक अडचण आली होती. त्याने मुलीच्या लग्नासाठी जे पैसे जमा केले होते ते सगळे रश्मीच्या इलाजासाठी खर्च झाले होते. त्यांना आता प्रश्न पडला होता की लग्नासाठी पैसे कुठून आणायचे. अनिल जेव्हा कधी त्यांना हालहवा विचारण्यासाठी फोन करायचा तेव्हा ते फक्त हो नाही एवढंच बोलून फोन ठेवून द्यायचे. रश्मीसुद्धा अशीच करायची. त्या दोघांचं असं वागणं बघून सुनीलला समजलं की दादा आणि वहिनीला नक्कीच काहीतरी अडचण आहे. पण ती अडचण काय आहे हे मात्र त्याला काही केल्या समजत नव्हती. एकदा सुनील आपल्या दादा आणि वहिनीला भेटायला गेला तेव्हा त्या दोघांनी त्याला त्यांची अडचण कळू दिली नाही. रात्री सुनील त्याच्या खोलीत बसून एका केसची स्टडी करत असताना त्याला त्याच्या दादा आणि वहिनीचं बोलणं ऐकू आलं. रश्मी म्हणत होती, ऐकलं का, असं विचार करत बसून तरी काय होणार आहे. सुनील आला आहे. तुम्ही सगळं काही त्याला का नाही सांगत. अनिल म्हणाला, काय सांगू त्याला. रश्मी म्हणाली, आतापर्यंत तर त्याच्या शिक्षणावर खर्च करत होतो, त्यामुळे काही बचत करू शकलो नाही. कर्जसुद्धा काढावं लागलं. जे फेडून तुम्ही थोडीफार बचत केली होती तीसुद्धा माझ्या इलाजासाठी खर्च झाली. आता राधाच्या लग्नात त्याने आपल्याला थोडी मदत केली तर. अनिल म्हणाला, हे काय बोलतेस तू. धाकट्या भावाला हे असं बोलायला माझी जीभ तरी उचलली जाईल का. तो काय विचार करेल. आणि कविता तर असंच म्हणेल की आम्ही त्याच्या शिक्षणाचा खर्च मागतोय म्हणून. नको नको रश्मी, तू त्याला काही सांगू नकोस. मी करतो काही ना काहीतरी. त्या दोघांचं बोलणं चालूच होतं, पण सुनील पुढे आणखी काही ऐकू शकला नाही. देवासारखा थोरला भाऊ सगळा त्रास एकटाच सोसतोय आणि मला लाज वाटली पाहिजे थोडी तरी. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी रश्मीने सुनीलला नाश्त्यासाठी हाक मारली तर सुनील तोंड फुगवून बसला होता. राधा त्याची चेष्टा करत म्हणाली की कविताची आठवण तर येत नाही ना. आणि तेवढ्यात सुनील रडू लागला. तो वहिनीला म्हणाला, तुम्ही मला परकं केलं. दादा सगळं काही एकटाच सहन करत राहिला, मला काहीच सांगितलं नाही. राधा काय माझी कोणीच लागत नाही का. दिराचं ते बोलणं ऐकून रश्मीला देखील भरून आलं. रश्मी म्हणाली, तुला सोडून दुसरं कोण आहे आम्हाला. पण सुनील म्हणाला, पण बिन काही नाही. आता वहिनी, दादाची आणि तुमची जबाबदारी आता पूर्ण झाली. आता पुढची जबाबदारी माझी. रश्मी म्हणाली, पण एकदा कविताला विचारून तरी बघ. तेवढ्यात कविता तिथे आली आणि रश्मीच्या पाया पडत म्हणाली, हो विचारलं ना वहिनी. सुनीलने मला काल रात्रीच फोन करून सगळं सांगितलं आहे. वहिनी, राधा आमचीसुद्धा मुलगी आहे. तिचं लग्न बघा असं धूमधडाक्यात करून देऊ की सगळेजण बघत राहतील. तुम्हाला फक्त तिचं कन्यादान करायचं आहे. रश्मीचे डोळे दिराचं प्रेम बघून भरून आले. भावाचं प्रेम बघून अनिलच्या सुद्धा डोळ्यातून पाणी आलं. तो आपल्या बायकोला म्हणाला, मी म्हणालो होतो ना. रश्मी म्हणाली, तुम्ही. हे ऐकून ते सगळेजण जोरजोरात हसू लागले. सुनील आणि कविताने राधाच्या लग्नात काहीच कमी पडू दिली नाही. लग्नातला देखावा बघून तर सगळेजण पै पाहुणे अचंबित राहिले होते. नातेवाईकसुद्धा अनिलला म्हणत होते की भाव असावा तर असा. मग अनिल आणि सुनीलने आपल्या मुलीची आनंदाने पाठवणी केली. सुनीलने आपल्या मोठ्या भावाचे उपकार लक्षात ठेवून त्याला त्याच्या गर्दीच्या वेळी
काहीही उपकाराची जाणीव करून न देता त्याला मदत केली. त्याला आधार देऊन त्याच्यासोबत खंबीरपणे उभा राहिला. हेच तर असतं भावाचं प्रेम.